नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत केळी कोफ्ता। केळी कोफ्ता बनवण्यासाठी आपण 1 डझन कच्ची केळी घेतली आहे। हळद पावडर, धना पावडर, जिरे, गरम मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची, कस्तुरी मेथी, लसूण, अद्रक, कोथिंबीरच्या काड्या, कोथिंबीर, कांदे, टमाटे, काजू, बदाम, ओल्या नारळाचा किस, बेसन पीठ, दालचिनी, हिरवी विलायची, लवंग, मिरी, तेल, चवीनुसार मीठ। हे बघा, केळी एक एक सुट्ट्या करून घेतल्या म्हणजे त्या व्यवस्थित धुतल्या जातात। खालून वरून तशाच धुतल्या असत्या, त्या स्वच्छ धुतल्या गेल्या नसत्या। आता एक एक केळी स्वच्छ धुवून बाजूला ठेवून घेऊया। हे बघा, केळी आपण स्वच्छ धुवून आणलेले, त्याचा मागचा आणि पुढचा भाग काढून घेऊ आधी। नंतर त्याचे 3-3 भाग करून बाजूला ठेवून देऊया। आपल्याला नंतर हे पाण्यात शिजवायचे आहेत। चला, चुलीवर आपण कढई ठेवली, कढई पण गरम झाली, त्याच्यात आता पाणी टाकून घेऊ। आपल्या केळीचे जे तुकडे करून घेतलेले ते वाफून घ्यायचे। त्यासाठी 2 तांबे पाणी टाकून घेतले। पाणी गरम झाले, त्यात आता कापून घेतलेल्या केळी टाकून घेणार आहोत। आपल्याला ते खूप पण नाही शिजवायचे, थोडीशी कच्ची राहिली की लगेच काढून घ्यायचे आहेत, पण तरी त्याला 4 ते 5 मिनिटं लागतीलच। त्याच पाण्यात आपण आता स्वच्छ धुवून आणि थोडी थोडी चीर देऊन घेतलेले टमाट्यांना ते पण टाकून घेऊ। हिरव्या मिरच्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरच्या काड्या, आपण कोथिंबीर निवडून बाजूला करून उरलेल्या काड्या आहेत त्या पण टाकून घेऊ आणि थोडे थोडे काजू बदाम टाकून घेणार आहोत। आणि चवीनुसार थोडंसं मीठ। आता 5 ते 7 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजू देऊ। चला, आपण ना आता कांदे बारीक कापून घेऊ। आपल्याला कांद्याची ग्रेव्ही पण करायची आणि बारीक कापून कोफ्त्याच्या पिठात पण मिक्स करायचे आहेत। आपण त्यासाठी 1 कांदा आपण बारीक कापून घेणार आहोत, बाकीचे 2 कांदे आपण ग्रेव्हीला वापरणार आहोत। कांदा ओला असल्यामुळे मिसळून जातो। चार ते 5 मिनिटं झालेले आहेत। आपण बघूया आपली केळी शिजली का नाही। केळी एकदम छानपैकी शिजून गेलेली दिसते। केळी कच्ची असल्यामुळे थोडंफार काळं पाणी दिसणारच आहे, त्याच्याने काहीच होत नाही। हे बघा, केळी आपल्याला पाहिजे तशी शिजून गेलेली आहे। आपण आता केळी काढून घेऊया। हे बघा, आपण टमाटे, केळी वगैरे सर्व काढून घेऊ। नंतर टमाटे, काजू बदाम वेगळं करून घेऊ। नंतर आपल्याला केळी किसून घ्यायची आणि टमाटे, काजू बदाम यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची। आपण कोफ्त्यामध्ये टाकण्यासाठी मगाशी कांदा मस्त बारीक चिरून घेतलाय। आता या कांद्याचा वापर आपल्याला ग्रेव्हीमध्ये करायचा आहे, त्याच्यामुळे आपण मोठा मोठा ठेवला तरी चालतोय। कांद्याचे मोठे मोठे तुकडे करून घेऊया आणि जे आपण टमाटे, काजू बदाम जे आपण काढून घेतलेले केळीचे फोडी बाजूला केल्या आणि हा मसाला बाजूला केला। हे टमाट्याचे साल काढून घेऊया। आपण वरती चीर दिल्यामुळे बघा किती छान प्रकारे साल निघते, म्हणजे वेळ पण लागत नाही, पटकन निघून मोकळं होतंय। याच्यातच आता कापून घेतलेला कांदा, खडे मसाले, लवंग, वेलची, दालचिनी हे आता आपण मस्त बारीक पेस्ट करून आणूया। आपल्या केळीच्या फोडी गार होत आहे, तोपर्यंत आपण आलं लसूणची पेस्ट करून घेऊ। पेस्ट म्हणजे आपण कुटूनच घेणार आहोत। आपलं कुटून होईपर्यंत आपण कांदा आणि ते बारीक करायला दिलेले ते पण तयार होऊन जाईल। तुम्ही याची पण पेस्ट केली तरी चालेल, पण आम्ही कुटून घेतोय। हे बघा, आपल्या केळी किती छान शिजून गेल्या आहेत, जास्त शिजलेल्या पण नाही आणि जास्त कच्ची पण नाही राहिलेली। आता ते आपण सोलून घेऊया।
हे बघा आपल्या केळी किती छान सोलून झाले आहेत, ते आपण किसणीच्या साहाय्याने आता किसून घेऊया. केळी आपण सर्व किसून घेतलेले आहेत, ते आता एका बाउलमध्ये टाकून घेऊ. त्यात जे आलं लसूण कुटून घेतलेले ते एक चमचा टाकून घेऊ. नंतर बारीक चिरलेला कांदा, जो खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो पण टाकून घेऊ आपल्या आवडीनुसार. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपले कोफ्ते छान वळावे त्यासाठी आपण बेसन पीठ घेतोय. 3 चमच घेऊया, वाटल्यास नंतर टाकून घेऊ. थोडंसं लाल तिखट, गरम मसाला छान चव येण्यासाठी आणि कलर येण्यासाठी थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ. मीठ आपण शिजताना टाकलेलं होतं म्हणून थोडंसं कमीच टाकू, वाटल्यास नंतर टाकून घेऊ. हे आता चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा आपण केळी थोडी कच्ची ठेवली म्हणून आपलं मिक्स छान होतंय. केळी जास्त शिजवली असते तर खूप पातळ झाले असते, आपले कोफ्ते पण छान आले नसते, बेसन पीठ जास्त लागलं असतं. त्याच्यामुळे केळी थोडी कच्चीच ठेवायची म्हणजे कोफ्ते छान येतील, जास्त तेल पण नाही लागणार तळायला. हे बघा थोडंसं हाताला तेल घेतलंय, तेल लावून घेऊ. कारण केळी कच्ची आहे, चिकट राहते, आपले कोफ्ते छान गोल गोल येणार नाही. तेल लावल्यामुळे छान गोल गोल असं दाब देऊन करायचं आधी आणि नंतर असं गोल गोल आकार देऊन या प्रकारे आपण सर्व कोफ्ते तयार करून घेणार आहोत. हा एक मोठा झाला आहे थोडंसं. बघा एवढे आपले कोफ्ते झालेत, बाकीचे तयार होत आहे. आता आपण तळून घेऊया. आपलं तेल पण छानपैकी गरम झालेले. एक एक कोफ्ता सोडून घेऊ. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तेल थोडं जास्तच कडक करायचं, नंतर जाळ कमी केला तरी चालेल, कारण मग आधीच थोडं तेल कमी राहिल्यावर आपला कोफ्ता फाटतो. कोफ्ते टाकताना वरूनच सोडायचे म्हणजे ते असं कढईला चिपकत नाही, कारण त्याच्या आजूबाजूला जातानाच तेल लागून जातं. डायरेक्ट टाकू नका, असं बाजूने एक एक सोडा. हे बघा आपला एक कोफ्ता खाली चिपकला नाही आणि किती छान प्रकारे तळू राहिलेत. हे बघा आपल्या कोफ्त्याला किती छान कलर पण आलाय, मस्त कडक कडक झाले, छानपैकी तळून पण झाले. बघा कसा आवाज येतोय. आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही फक्त कोफ्त्यावर चाट मसाला टाकूनही खाल्ले तरी खूप सुंदर लागतात. आता राहिलेले सर्व तळून घेऊया. ज्या तेलात कोफ्ते तळलेले त्याच्यातले थोडे तेल बाजूला काढून उरलेलं तेल त्याच्यातच आपण ग्रेव्हीसाठी फोडणी देणार आहोत. तेल गरम झालेले, त्यात थोडेसे जिरे टाकून घेऊया. जिरे गरम झालं की त्यातच आलं लसूणची ती थोडी पेस्ट उरून ठेवलेली ती पण टाकून घेऊ. नंतर आपण काजू, बदाम, टमाटे, कांदे, जो मसाला मिक्सरच्या भांड्यातून काढून आणलेला आहे तो टाकून घेऊया. आणि आता हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आपले मसाले तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत. त्यात आता मसाले टाकून घेऊया. लाल तिखट 1 चमचा, धना पावडर, थोडीशी हळद, हे मिक्स झाले की त्याच्यातच कापलेली कोथिंबीर, कस्तुरी मेथी चुरून टाकून घेऊ.
त्याच्यात तुम्ही फ्रेश क्रीमचा पण वापर करू शकता. आम्ही नाही टाकली, पण तुम्ही जरूर टाका, त्याच्याने चव खूप छान लागते. आणि पाणी सोडून घेऊया. चला, आपल्या ग्रेव्हीला किती छानपैकी उकळी आलेली. त्यात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झालं की एकदा परत मिक्स करून घेऊ चांगलं. ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तुम्हाला घट्ट लागत असेल तर घट्ट करता, पण आम्हाला थोडीशी पातळच चालते, म्हणून आम्ही थोडी पातळ केलेली. आता उकळीत आपण कोकते सोडून घेऊया. हे बघा, आपण सर्व कोकते आता ग्रेव्हीत टाकून घेऊ. हे 2 ते 3 मिनिटं छानपैकी शिजू देऊ. मग आम्ही तुम्हाला दाखवू आमची कोफ्ता करी कशी तयार झाली. 3 ते 4 मिनिटं आपण मंद आचेवर मस्त भाजीला उकळी काढून घेतलेली. आता आपले कोफ्ता आणि करी, केळी कोफ्ता करी तयार आहे. ती आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपला केळी कोफ्ता करी तयार झालेली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप साधी सोपी सरळ रेसिपी आहे. खायला पण खूप छान लागते. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. धन्यवाद. या कोफ्ता करी खायला.